लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे। मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103वी पुण्यतिथी आहे। या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे। लोकमान्य टिळक हे नाव माहीत नसलेले लोक शोधूनच काढावे लागतील, पण आपल्याला त्यांच्या आयुष्यातले टरफले आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे किंवा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का अशा 2-3 गोष्टी सोडल्या तर विशेष काहीच माहिती नसतं। स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासकारांनी लोकमान्य टिळकांना फक्त केसरी, मराठा, गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्यापुरतेच मर्यादित ठेवलेले आहेत। UPSC MPSC परीक्षांसाठी तयारी करणारे विद्यार्थी देखील टिळकांना इतिहास आणि समाज सुधारक या घटकांपुरतेच अभ्यासतात। चला तर मग आज आपण जाणून घेऊ टिळकांच्या मनातील मर्म आणि त्यांचा मूळ स्वभाव। आम्ही कथन करीत असलेल्या या घटनातून लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातले निर्णय, त्यांचे त्याग, विचार, तत्व, आचार, इतिहास आणि रोचक घटना तुमच्या समोर आणायचा आमचा मानस आहे। त्यातीलच पहिला किस्सा आता आपण ऐकूयात। धीरोदात्त लोकमान्य टिळक। काळ होता 1902 ते 1903 या प्लेगच्या साथीचा। या काळात प्लेगची भयंकर साथ पुण्यात पसरली होती। प्लेगच्या काळात लोकमान्य टिळक फर्ग्युसन कॉलेजच्या जवळ परांजपे राहत होते। तिथे एका झोपडीवजा जागेत राहत होते। सगळीकडेच प्लेगचा प्रादुर्भाव तसे झालेला होता। इतर लोकांवर जशी आपत्ती कोसळली तशीच लोकमान्यांवर देखील कोसळली। या प्लेगच्या साथीत लोकमान्यांनी त्यांचे जीवलग देखील गमावलेत। त्याच्यात त्यांचे ज्येष्ठ पुत्र विश्वनाथ पंत हे देखील प्लेगच्या साथीत दगावले। 28 वर्षांचे विश्वनाथ पंत त्यावेळी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते। हाताशी आलेले मुलाचे असे जाणे म्हणजे बापाच्या मनावर किती मोठा आघात असतो हे आपण जाणतोच। पण हे दुःख आणि आपत्ती इथेच थांबत नाही, तर एका आठवड्यातच लोकमान्यांनी चुलत भाऊ आणि भाचा देखील गमावलात। या संकटाचा परिणाम लोकमान्यांच्या मनावर काय झाला असेल याची कल्पना आपण करू शकतो। या दुःखाच्या प्रसंगी त्यांचे जावई विश्वनाथ गंगाधर पंत केतकर त्यांना भेटायला म्हणून त्यांच्या झोपडीकडे गेलेत। लोकमान्य आपल्या झोपडीत काहीतरी वाचत लिहित होते। विश्वनाथ केतकर झोपडीच्या बाहेर उभे होते। त्याच्यात आत जाऊन बोलावे तरी काय हे देखील त्यांना सुचत नव्हतं। मोठी कठीण आणि करुण वेळ होती। लोकमान्यांना धीर द्यायचा तरी कसा हे देखील त्यांना समजत नव्हतं। आपले जावई दारात उभे म्हटल्यावर लोकमान्यांनी त्यांना आत बोलावलं। विश्वनाथ पंत फार काही बोलू शकत नव्हते, तेव्हा लोकमान्यच म्हणाले, अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरातून गोवऱ्या जाळाव्याच लागतात, त्याप्रमाणेच झालं। पुत्रवियोगाचं दुःख लोकमान्य टिळकांना देखील झालेलं होतं हे तर निश्चितच, पण त्या दुःखात देखील खचून न जाता लोकमान्य टिळकांनी आपल्या कर्माकडे लक्ष केंद्रित केलं। यातून त्यांच्या मानसिक कणखरतेचा परिचय येतो। आणखीन एक किस्सा आहे, तो आहे 1908 सालचा। ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला। केस कोर्टात गेली। पक्ष प्रतिपक्ष यांनी आपली बाजू मांडली। शेवटच्या दिवशी आता फक्त निकाल जाहीर करायचाच राहिलेलं होतं। निकालाच्या आधी मधल्या सुट्टीत लोकमान्य टिळक आणि त्यांचे साथीदार एकत्र बसले होते। हे निश्चितच होतं की त्यांना, आरोपींना, काळ्या पाण्याची शिक्षा देखील होणार हे समजताच त्यांच्या आजूबाजूचे काही विचाराने व्यथित झाले। काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या विचाराने काहींच्या डोळ्यात देखील पाणी आलं। आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या या प्रकाराकडे बघून लोकमान्य आपल्या धारदार आवाजात म्हणाले, ज्यांना रडायचं असेल त्यांनी आत्ताच बाहेर जा, इथे बसू नका। काळे पाणी समोर दिसत असताना देखील मनाची शक्ती तसूभरही कमी झालेली नव्हती। खरोखरच लोह पुरुष होते लोकमान्य टिळक। लोकमान्य खचले असते तर स्वातंत्र्य प्राप्तीचा लढा कमकुवत झाला असता। संपूर्ण स्वराज्याची पेटवलेली मशाल देखील मंद झाली असती। वैयक्तिक दुःखांकडे आपले भाग्य मानून धीरोदात्तपणाने जगायचे कसे हे लोकमान्य टिळकांनी शिकवलं। कठीणातील कठीण प्रसंगात बुद्धी स्थिर कशी ठेवायची, त्या संकटांना न घाबरता न डगमगता तोंड देण्याची प्रेरणा लोकमान्यांचे हे किस्से ऐकून मिळते। यात सारखा दुसरा किस्सा म्हणजे लोकमान्य टिळकांवरील लोकांचे प्रेम आणि श्रद्धा। हा किस्सा आहे 1921 सालचा, लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतरचा। श्री श्रीपाद शंकर नवरे यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून तुम्हाला कल्पना येईल की लोकांचे लोकमान्य टिळकांवर किती प्रेम होते, किती श्रद्धा होती। त्यांना उगाच लोकमान्य म्हणत नाहीत, तर झालं असं की श्री नवरे वाई येथील वेदाभ्यास पाठशाळेसाठी काम करत। एकदा काही कामानिमित्त त्यांना 1921 साली विशाखापट्टणम येथील सेंट्रल जेलमध्ये जाण्याचा योग आला।
त्यांना त्या जेलमध्ये कैदींशी देखील संवाद साधायची संधी मिळाली. असे संवाद साधत असतानाच त्यांची भेट पुण्यातील एका ब्राह्मण कैदीशी झाली. श्री नवरे हे पुण्याचे आहेत हे ऐकून तो बोलायला आला. हा कैदी स्वदेशींच्या आंदोलनात सहभागी असल्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. श्री नवरे लोकमान्य टिळकांना ओळखतात हे ऐकल्यावर कैदीने उत्साहाने प्रश्न विचारला. लोकमान्य टिळकांची मुक्तता झाली का? श्री नवरे यांना समजेना त्या कैदीला नक्की काय उत्तर द्यावे. त्यांना वाईट देखील वाटले आणि कौतुक देखील वाटले. वाईट याचे वाटले की लोकमान्य टिळक आता या जगात नाहीत, आणि कौतुक याचे वाटले की कैद्यांचे लोकमान्यांवर किती प्रेम होते, किती श्रद्धा होती. त्याला स्वतःच्या शिक्षेचे काही पडलेले नव्हते. लोकमान्य सुटले की नाहीत हे माहिती करून घेण्यातच त्याला जास्त रस होता. त्या कैद्याला वाईट वाटू नये म्हणून श्री नवरे यांनी फक्त होय, लोकमान्य सुटलेत एवढंच उत्तर दिलं. आयुष्यभर ही घटना श्री श्रीपाद नवरे यांच्या लक्षात राहिली. धन्य ते लोकमान्य आणि धन्य ते लोक. तिसरा किस्सा म्हणजे शब्दभेद आणि लोकमान्यांची विनोदी बुद्धी. लोकमान्य टिळकांचे नाव ऐकताच त्यांची धीर गंभीर मुद्रा, सडेतोड उत्तरे, प्रखर राष्ट्रभक्ती आणि तिखट शब्द मनात येतात. पण त्याच काळच्या साहित्यांचे वाचन केले तर लक्षात येईल की लोकमान्य टिळक वैयक्तिक आयुष्यात अत्यंत प्रसन्न मुद्रा ठेवणारे, नेहमी सकारात्मक विचार करणारे, दुसऱ्यांच्या म्हणणे प्रामाणिकपणे आणि शांतपणे ऐकून घेणारे व उत्तम विनोदी बुद्धी असणारे होते हे तर खरंच. लोकमान्य टिळकांच्या बाबतीत लेखन करणारे सदाशिव विनायक बापट यांनी सांगितलेला पुढील किस्सा ऐकून तुमच्या सहज लक्षात येईल की लोकमान्य टिळक फक्त समयसूचक, हजरजबाबीच नव्हे तर उत्तम विनोदी बुद्धीचे धनी देखील होते. किस्सा आहे 1905चा. सरताज सिंह नावाचे एक उत्तम धनुर्धर निशाणबाज पुण्यात आलेले होते आणि त्यांच्या निशाणेबाजीच्या कार्यक्रमाला लोकमान्य टिळक देखील हजर होते. या कार्यक्रमात सरताज सिंह यांनी मत्स्यभेद, अदृश्यभेद आणि शब्दभेद याचे प्रयोग करण्यास सुरुवात केली. अर्थातच आपल्या शब्दाला, नावलौकिकाला साजेसा कार्यक्रम सरताज सिंह सादर करत होते. मत्स्यभेद झाला, अदृश्य भेद झाला, आता पाळी होती ती शब्दभेदाची. त्यासाठी वेगवेगळ्या रंगांची आणि आकारांची मांडणी देखील करण्यात आली. ती मडकी सरताज सिंह यांना दाखवण्यात आली, तसेच त्यांचा आवाज ऐकवण्यात आला. त्यानंतर ही मडकी त्यांची रचना बदलून लांब ठेवण्यात आली. आता सरताज सिंह यांना आपल्या डोळ्यावरील पट्टी बांधून नुसत्या मडक्याच्या आवाजावरून त्या मडक्याला बाण मारून लक्ष्यभेद करायचा होता. पण समस्या अशी होती की जमलेले लोक भरपूर आवाज करत असल्याने सरताज सिंह यांना मडक्यांचे आवाज ऐकायला देखील त्रास होत होता. नीट ऐकू देखील येत नव्हते. बराच वेळ असा गोंधळात गेला. शेवटी लोकमान्य उठले आणि प्रेक्षकांना शांत करण्यासाठी त्यांच्याकडे पाहून विनोदाने म्हणाले, हा शब्दवेद आहे म्हणून लोकांनी शांत राहणेच जरुरीचे आहे. राणाजी मडक्याच्या आवाजावरून वेद करणार आहेत, तेव्हा जर का कोणाचा बोलताना मडक्यासारखा आवाज निघाला तर नेमका त्याचाच वध होईल हे लक्षात घ्या व अगदी स्तब्ध बसा. हे शब्द ऐकताच त्या ठिकाणी प्रचंड हशा पिकला आणि लगेचच एकदम शांतता देखील झाली आणि कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला. हे असे होते लोकमान्य आणि त्यांची अशी होती विनोदी बुद्धी. पुढील भागात आपण अशाच महान व्यक्तींच्या जीवनातील चढ उतार व आपल्याला प्रोत्साहित करेल अशी माहिती आणि घटना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. मित्रांनो, अशाच अभ्यासविषयक रोचक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी स्पेक्ट्रम अकॅडमी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा.